तुम्ही आजपर्यंत अनेकांच्या तोंडून हे ऐकलं असेल की एखादी व्यक्ती मृत्यूला चकवा देऊन मरणाच्या दारातून परत आली. पण कधी हा विचार केलाय का की हे मरणाचं दार नक्की दिसत तरी कसं असेल? मग आता जर मी तुम्हाला असं सांगितलं की पृथ्वीवर खरंच अशी एक जागा आहे जिला मृत्यूचं किंवा नरकाचं दार म्हटलं जातं, आता प्रश्न पडला ना की हा नक्की विषय काय? तर याच विषयाची माहिती आपण जाणून घेणार आहोत आजच्या भागातून. नमस्कार, मी असरत मंगेश मोरे आणि तुम्ही पाहताय न्यूज अनकटचा विषय काय हा कार्यक्रम. तुर्कमेनिस्तानच्या उत्तरेकडे काराकुम वाळवंटात एक भला मोठा खड्डा आहे ज्याला द ग्रेट क्रेटर म्हणजेच नरकाचा दरवाजा या नावाने ओळखलं जातं. पण मग या खड्ड्यात असं आहे तरी काय की ह्याला लोक चक्क नरकाचा दरवाजा म्हणतात? तर गेली अनेक दशकं या खड्ड्यात आग तेवत असते आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे ही आग कधीच विझत नाही. आता काही स्थानिक आख्यायिका अशा आहेत की या खड्ड्यातून सैतान पृथ्वीवर आला आणि त्यामुळेच इथे कायमस्वरूपी आग तेवत राहते. पण जर यामागचं खरं कारण पाहायला गेलं तर असं सांगितलं जातं की 1971 मध्ये सोव्हिएत संघाचे काही भूवैज्ञानिक काराकुम वाळवंटात नैसर्गिक खनिज तेलाचे साठे शोधत होते आणि या संशोधनादरम्यान त्यांना एका ठिकाणी नैसर्गिक वायूचे काही भांडार सापडले. पण संशोधन सुरू असतानाच तिथे भूस्खलन झालं आणि 3 मोठे खड्डे पडले आणि या खड्ड्यांमधून खूप जास्त प्रमाणात मिथेन गॅस बाहेर पडत होता जो वायुमंडळात मिक्स होऊन खूप धोकादायक ठरला असता. पण एका थेरीनुसार त्या भूवैज्ञानिकांनी एका खड्ड्यात आग लावली जेणेकरून हा मिथेन गॅस वातावरणात मिक्स होण्यापूर्वीच जळून जाईल आणि धोका टळेल. आता त्यावेळी त्यांना असं वाटलं की काही आठवड्यात हा गॅस संपेल आणि ही आग आपोआप विझून जाईल. पण काही वैज्ञानिकांचं असं म्हणणं आहे की या थेअरीला खरं मांडण्यासाठी आवश्यक पुरावे नसल्यामुळे यावर विश्वास ठेवणं हे थोडं कठीण काम आहे. 2013 मध्ये आणखीन काही संशोधकांच्या टीमने स्थानिक लोकांशी या संदर्भात विचारणा केली असता त्यांना या आगीबद्दल काहीच कल्पना नसल्याचं समोर आलं. पण काही स्थानिक भूवैज्ञानिकांच्या मते हा खड्डा 60च्या दशकात निर्माण झाला, पण ह्यात आग मात्र 80च्या दशकात लागली. पण ही आग नेमकी कशी लागली हा एक वादग्रस्त प्रश्न आहे. स्थानिक लोकांच्या मते ही आग दैवी स्वरूपात लागली, तर काही लोकांच्या मते ही आग जाणीवपूर्वक लावण्यात आली, तर काही जणांचं असंही म्हणणं आहे की वीज पडल्यामुळे ही आग लागली. पण एक मायक्रोबायोलॉजिस्ट स्टीफन ग्रीन असं म्हणतात की मिथेन वायूला अनियंत्रितपणे वातावरणात मिक्स होऊ देणं हा 100% चुकीचा निर्णय आहे आणि त्यामुळेच या खड्ड्यात जाणीवपूर्वक आग लावण्यात आली ही गोष्ट विश्वास ठेवण्यायोग्य आहे. पण तुर्कमेनिस्तानच्या काही संशोधकांनी ही आग विझवण्याचाही विचार केला होता, पण नंतर त्यांच्या असं लक्षात आलं की ही गोष्ट पर्यटनाला वाव देण्यासाठी वापरता येऊ शकते आणि म्हणूनच आजच्या घडीला तुर्कमेनिस्तानचं प्रमुख पर्यटन आकर्षण हेच खड्डे. तुम्हाला काय वाटतं, या खड्ड्यांमध्ये नक्की आग कशी लागली असेल? आम्हाला खाली कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तुर्तास इथेच थांबतोय, पुन्हा भेटूया नवीन विषयासह. तोपर्यंत पाहत राहा आपला कार्यक्रम ज्याचं नाव आहे विषय काय.